वसा जनसेवेचा. जात पडताळणीच्या गंभीर प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात अक्षरशः ठिणगी पडली असून आमदार अनिल परब आणि बुलढाणा येथील संशोधन प्रभारी अधिकारी मनोज मेरत यांच्यातील संघर्ष आता उघडपणे धुमसताना दिसत आहे. विधिमंडळात परब यांनी मेरत यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप धक्कादायक असून बंजारा समाजाच्या नावाखाली बोगस जात प्रमाणपत्रांना व्हॅलिडिटी देण्याचा थेट आरोप करत त्यांनी या प्रकरणाला भ्रष्टाचाराचे रॅकेट म्हटले आहे. माजी कॅबिनेट मंत्री दर्जाचे असलेले ॲडव्होकेट डॉक्टर अनिल परब यांनी बुलढाणा येथे प्रभारी कार्यरत असलेले मनोज मेरत यांना या कथित रॅकेटचा म्होरक्या ठरवत गेल्या 10 वर्षांपासून बुलढाण्यातच ठाण मांडून भ्रष्ट व्यवहार सुरू असल्याचा घणाघात केला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी सरकारकडून कडक कारवाईची मागणी करत प्रशासनाला जाब विचारला. मात्र या सर्व आरोपांवर शासकीय सेवेत कार्यरत अधिकारी मनोज मेरत यांनी दिलेले प्रत्युत्तरही तितकेच आक्रमक आणि धक्कादायक ठरले आहे. आमदारांची माहितीच चुकीची आहे असा थेट पलटवार करत मेरत यांनी स्वतःवरचे सर्व आरोप फेटाळले. 2024 मध्ये अकोल्यात बदली झाल्याचे सांगत सध्या बुलढाण्याचा कार्यभार केवळ प्रभारी स्वरूपात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे हा वाद आता केवळ आरोप प्रत्यारोपांपुरता मर्यादित न राहता राजकीय नेता विरुद्ध शासकीय अधिकारी असा थेट संघर्ष बनला आहे. एका बाजूला माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदारांचा भ्रष्टाचाराचा स्फोटक आरोप तर दुसऱ्या बाजूला अधिकाऱ्याची उघडपणे दिलेली चुकीची माहितीची शिक्कामोर्तब प्रतिक्रिया. माझी 2024 मध्ये संशोधन अधिकारी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अकोला येथे बदली झालेली आहे आणि सदर पदावर मी 2024 मध्येच रुजू झालेलो आहे. त्याच्यामुळे मी 10 वर्षापासून इथं आहे हे म्हणणं थोडं चुकीचं ठरेल. माझ्याकडे बुलढाणा इथे कार्यालयाचा अतिरिक्त पदभार असल्यामुळे मला बुलढाण्यातलंही काम करावं लागतं. बुलढाण्यात माझ्याकडे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आणि संशोधन अधिकारी जात पडताळणी समिती बुलढाणा इथला पदभार आहे. या सगळ्यांमुळे प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जितेंद्र कायस्थ, मुख्य संपादक, सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.